शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 13 फेब्रुवारी 2026 आणि आज आपण जाणून घेणार आहोत आजचे कापूस बाजारभाव. कापूस बाजारभावामध्ये कापूस दर हे पडलेले आहेत आणि परंतु अशामध्येही देखील आपल्याला थोडंसं थांबणं गरजेचं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे, गेल्या 1 महिन्यापासून सांगतो आहे, कापूस बाजारभाव टॉप होता, विक्री करा. विक्री केल्यानंतर कापूस बाजारभाव पुन्हा उतरलेत. आता उतरू द्या. आता लगेच विक्रीची घाई करू नका, कारण बाजारभाव पुन्हा वाढतील. थोडक्यात आढावा जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर प्रॉपर कापूस बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर आजच आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला देखील ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळत राहील. तर मित्रांनो, आज 13 फेब्रुवारी, काल आपण 12 फेब्रुवारीचं मार्केट पाहिलं. जवळजवळ 53,800 रुपये एवढं मार्केट झालेलं आहे आणि परिणामी बाजारभाव खाली आलेले आहेत. तर बाजारभाव सर्वसाधारण जे आहेत, तर प्रति क्विंटल स्थानिक बाजारपेठ 6,700 6,800 या प्रमाणात आहे. तर छोट्या जिनिंग ज्या आहेत सर्वसाधारण 7,000 7,100 7,150 यापर्यंत आहेत. आणि ज्या मोठ्या जिनिंग आहेत, तर मोठ्या जिनिंगमध्ये सर्वसाधारण 7,300 7,400 7,500 पर्यंत दर सध्या आपल्याला पाहायला मिळणार. परंतु आजचा जो दर आहे हा स्थिर आहे. थोडक्यात 53,800 रुपयावर मार्केट स्थिर झालेलं आहे. याच्यामध्ये फार तर आणखी एक 200-300 रुपयापर्यंत घसरण होऊ शकते किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल की कापूस दर हे वाढलेले आहेत. आता याच्यामागे भरपूर सारी कारणं आहेत. राजकीय असतील, देशाच्या पातळीवर असेल, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असेल, ह्या सगळ्यामध्ये कापूस दर वाढण्याची चिन्ह आहेत आणि ते वाढतील. आणि हे मी सुरुवातीपासूनच सांगत आलो आहे की जसं आपल्याला तेजी पाहायला मिळते तशी मंदी देखील पाहायला मिळते. आता मंदीचा काळ आहे, तर मंदीच्या कालावधीमध्ये थोडंसं थांबून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. एक साधारणतः 15 दिवसामध्ये बऱ्यापैकी मार्केट हे उचलणार आहे. त्यामुळे वेट अँड वॉच ही भूमिका सध्या तरी घ्या. लवकरच आपल्याला बाजारभाव वाढलेले व्हिडिओ पाहायला मिळतील. आशा आहे की उद्या परवाचं मार्केट जे आहे हे तेजीमध्ये असेल आणि तसं जर झालं तर लवकरच मार्केट पुन्हा एकदा 54,500 पर्यंत टप्पा लवकरच गाठेल. तर त्यावेळी आपल्याला पुन्हा एकदा कापूस विक्रीचा निर्णय घ्यायचा आहे, तोपर्यंत थांबून घ्यायचं आहे. अशाच व्हिडिओसाठी आजच आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.